आहे, काय निर्णय झालेला आहे, पुढची दिशा काय असेल? नाही, जवळजवळ 6 महिने झाले कार्यकर्त्यांचा रेटा होता की आपण राष्ट्रवादीमध्ये जाऊया आणि राष्ट्रवादीचं काम करूया. आणि योगायोगानं विजयदादांनी राष्ट्रवादीचं काम चालू केलं आणि त्यामुळं कार्यकर्त्याचा रेटा वाढला की आपण या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करूया आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण या ठिकाणी त्यांना विचारविनिमय करण्यासाठी बोलवलेलं. काय विधानसभेबाबत काय निर्णय आज झालेला आहे? विधानसभेबाबत लोकांना बाबा तिकिटाची मागणी करू द्या का असं आपण या ठिकाणी विचारलेलं आहे आणि सगळ्यांनी तुमच्या समक्ष आता होकार दिलेला आहे की तुम्ही मागायला काय हरकत नाही. कारण मी कुठलाही निर्णय घेताना सगळं आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतो. कारण आपण निर्णय घ्यायचा आणि परत कार्यकर्त्यांना सांगायचे हे थोडंसं चुकीचं होतं आहे. म्हणून मी सगळ्यांना विचारविनिमय करण्यासाठी या ठिकाणी ठराविक आपले कार्यकर्ते बोलवतो. पवार साहेबांची भेट आपण कधी घेणार आहे आणि कधी? ना आता पहिल्यांदा त्यांचा फॉर्म तर भरून द्यावा लागेल. पहिल्यांदा फॉर्म भरून देणार आणि नंतर त्यांना वेळ मागून त्यावेळेला जे बोलवतील त्यावेळेला जाणार. प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, प्रवेश आपण करणार आहात, पक्ष कधी करणार आहात? नाही तर त्यांना भेटल्यानंतरच विचारू आपण काय. तुमच्याशिवाय अजून दोघा ठिकाणी राष्ट्रवादीकडे मागणी केलेली आहे. हो, केली. त्या बाबतीत आपले काय? नाही, आता सगळेच मागणी करणार आहेत. कोणी उजेडात केली, कोणी अंधारात केली आणि शेवटी कोणाला जरी तिकीट दिले तरी आपल्याला त्याचं काम करावं लागतं. तुम्ही 40 वर्ष परिचारकांबरोबर होताय, आज ते सुद्धा इच्छुक आहेत. तर त्यांना जर तिकीट तुतारीचं मिळालं तर त्यांचंही काम करू आम्ही. कुठून तिकीट मिळालं? तुतारीचं तिकीट मिळालं तर त्यांचं म्हणजे शरद पवार गटाचे तिकीट मिळालं त्यांचंही काम करू. त्यांना आले तर स्वागत आहे. 100%. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.